पहिला प्रश्न आपल्याला बघायचा आहे. write down the negation of the following. ओके, 3 मार्काला मार्च 2012ला हा क्वेश्चन होता. ए बी सी तीन त्याचे वेगवेगळे पार्ट आहेत. तिन्ही स्टेटमेंट आपल्याला निगेशन करायचं आहे. एका मार्कासाठी एकाच येईल. पहिलं स्टेटमेंट बघा. इफ द डायगोनल्स ऑफ अ पॅरलोग्राम आर परपेंडिक्युलर देन इट इज अ रोम्बस. हे पहिलं स्टेटमेंट कुठल्या फॉर्म मधलं आहे? पहिलं स्टेटमेंट कुठल्या फॉर्म मध्ये? इफ देनचा फॉर्म कसा लिहितो आपण? पी स्टेटमेंट काय इथे? बोला, पी स्टेटमेंट काय आहे? Parallelogram are perpendicular. Q बोला, Q स्टेटमेंट. Parallelogram is rhombus. ओके, आता आपल्याला याचं निगेशन करायचं आहे. पी इम्प्लाइज क्यूचं आपल्याला काय करायचं आहे? निगेशन करायचं आहे ना. राईट द निगेशन. काय करावं लागेल? बोला, काय करावं लागेल? किस खुशी में? काय केलंय? काय चेंज केलंय? आ 58 जणांचं लिहून टाकतो लगेच. 58. हां बोला, काय केलं चेंज? कशासाठी? कोणाच्या जागी? कोणाच्या जागी? हां, आता या बाहेरचं निगेशन आत आणायचंय. काय करणार? पी अँड पहिलं झालं ए. चला बी पार्ट सांगा काय ते. कांचनगंगा इज इन इंडिया अँड एव्हरेस्ट इन नेपाळ. पी म्हणजे काय? पी म्हणजे काय? क्यू म्हणजे काय? कशाने जोडलेत? बरोबर. आता ह्याचं आपल्याला निगेशन करायचंय. सांगा. हां मग अशी याचं वर्डिंग लिहायचं राहिलं ना आपल्याला. वर्डिंग फॉर्ममध्ये हे काय होईल? मग तो वर्डिंग फॉर्म राहिला कारण क्वेश्चन वर्डिंगमध्ये, आन्सर सुद्धा वर्डिंगमध्येच राहिला. पी अँड निगेशन क्यू. पी म्हणजे काय? diagonals of a parallelogram are perpendicular and it is not rhombus. प्रश्न क्वेश्चन वर्ड फॉर्म मध्ये, आन्सर सुद्धा वर्ड फॉर्म मध्ये जायला पाहिजे. ओके, आता इथे हे निगेशन आत आणायचं आहे.
बोला निगेशन आत आणायचं आहे. वर्डिंग मध्ये लिहा. वर्डिंग मध्ये आता वर्डिंग मध्ये लिहायचं आहे. is not in India or Everest is not in Nepal. Clear? एक मिनिट जस्ट अ मिनिट. मग किती दिले ना 58 एकाने कल्टी मारली आहे. ओके सांगते. सी पार्ट. सी काय लिहिलं? द सन इज अ स्टार और द ज्युपिटर इज अ प्लॅनेट. सांगा पी म्हणजे काय? क्यू म्हणजे काय? ओके कशाने जोडलेत? करा निगेशन. निगेशन साइन आणा. वर्डिंग वर्डिंग sun is not a star and Jupiter is not a planet. क्लिअर? हे सगळं लिहिलं तर 3 मार्क. जेवढं कट कराल शॉर्टकट कराल तेवढे तुमचे मार्क पण कट होत जाणार. ओके दिलेल्या वाक्यामध्ये पी काय आहे क्यू काय आहे त्याचं सिम्बॉलिक फॉर्म काय ते लिहायचं आणि नंतर मग त्याचं निगेशन करायला घ्यायचं. इथे तुम्हाला सिंगल इम्प्लिकेशन दिलंय. डायरेक्ट निगेशन होणार नाही. त्यासाठी त्याला आधी सिंगल इम्प्लिकेशन कन्वर्ट करायचं ऑर मध्ये आणि मग हे निगेशन आत आणून त्याचं सिम्बॉलिक फॉर्म आणि मग वर्ड फॉर्म. डायरेक्ट वर्ड फॉर्म लिहायचा नाही. CET असेल डायरेक्ट लिहा. ऑप्शन सिलेक्ट करा. थेरीला असं डायरेक्ट लिहिता येत नाही. क्लिअर? क्लिअर आहे का? नेक्स्ट क्वेश्चन. Prepare the truth table for the following statement pattern. Okay, statement pattern आधी लिहून टाकू. P or negation Q implies R and P. त्याचं आपल्याला ट्रूथ टेबल तयार करायचं आणि स्टेटमेंट पॅटर्न काय आहे ते लिहायचं आहे. मार्च 2012 3 मार्काला क्वेश्चन आहे. किती स्टेटमेंट्स दिलेत त्यांनी? अरे बोला किती स्टेटमेंट्स दिली आहेत? किती रोज होतील म्हणजे रोज किती वाले? पी क्यू निगेशन क्यू पण लागणार आहे आर पण लागणार आहे. ओके आधी हे सगळं लिहून टाकू किंवा पी क्यू आर आधी लिहा आणि मग निगेशन पी एन आर. टी 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 एफ टी एफ टी एफ टी टी एफ एफ टी एफ टी एफ टी एफ एफ and last all are F. ओके आता आपल्याला पहिल्यांदा निगेशन क्यू तयार करायला लागेल. निगेशन क्यू बोला. एफ एफ टी एफ टी एफ टी पी और निगेशन क्यू. पी आणि निगेशन क्यू ज्यामध्ये और वापरायचा आहे. बोला पहिला आणि हा लास्ट कॉलम ह्याच्यामध्ये हवेचा नंबर दिलेला आहे 1 2 3 4 5. पहिला आणि चौथ्यावरती
और वापरायचा आहे, पहिला आणि चौथा और. पुढे 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 एफ पी, पुढे एफ पी पी. आता आर अँड पी करायचं आहे. सहावा कॉलम काय आपला आर अँड पी. आर आणि पी याच्यामध्ये अँड जोडायचा आहे. पी, एक मिनिट, पी पुढे आर आणि ए पी एफ, पुढे टी एफ 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 एफ. ओके. आता हा पाचवा कॉलम आणि सहावा कॉलम ह्याच्यावरती सिंगल इम्प्लिकेशन, पाचव्याकडनं सहाव्याकडे जायचं आहे, म्हणजे आपला सातवा शेवटचा. पी और निगेशन क्यू इम्प्लाइज आर अँड पी. एक सेकंद, 56, अजून एक जण कमी झाला. बोला कुठल्या कुठल्या दोन कॉलम वरती करायचं आपल्याला? पाचव्याकडनं सहाव्याकडे, पाचव्याकडनं सहाव्याकडे इम्प्लिकेशन, पाचव्याकडनं सहाव्या टी, पुढे 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 पुढे. ओके. हा सातवा जो कॉलम आहे याच्यामध्ये बघा ह्याच्यावरनं काय स्टेटमेंटचा पॅटर्न आला. बोला स्टेटमेंटचा पॅटर्न काय आला? काय आलं? जेवढं सगळं केलं व्यवस्थित तर 3 मार्क मिळतील. पुढे राईट द फॉलोइंग सर्किट इन सिम्बॉलिक फॉर्म. हे जरा मोठं अजून करा मला. ओके. सिम्बॉलिक फॉर्म मध्ये लिहायचं आपल्याला. पी ऑलरेडी त्यांनी पी आणि क्यूची भाषा वापरली आहे. ॲक्च्युली इथे S1 S2 असतात, पण आपल्याला पी आणि क्यूची भाषा दिली आहे. पी, पीला हा क्यू काय आहे? पॅरलल आहे. क्यू ह्या ग्रुपला हे दोघं जण काय सिरीजमध्ये आहेत. अँड एक मिनिट, ओरिजिनल डायग्राम बघतो मी जरा. एक मिनिट. पी डॅश आणि क्यू डॅश आहे, हे दोघं जण पी डॅश आणि क्यू डॅश आहे. म्हणजे काय होईल? पी डॅश म्हणजे काय होईल? निगेशन पी अँड निगेशन क्यू. सिरीजमध्ये हे दोघं मात्र पॅरलल आहेत. हे दोघं जण पॅरलल आहेत. आर आणि काय आहे? एक मिनिट. आर आणि काय आहे? आर डॅश. आर म्हणजे काय? आर पॅरलल आर डॅश निगेशन. Okay, write the following switching circuit in the symbolic form of the logic. ओके. आता ह्याला आपण जरासं ट्राय करायचं का? अजून काही सिम्प्लिफाय करायचा ट्राय करू. चला. पी और क्यू तसाच अँड ह्या दोघांमधलं निगेशन बाहेर काढलं, ॲडिशन, तर हा होईल पी अँड क्यू. आर और निगेशन आर, एनीथिंग और इट्स निगेशन, एनीथिंग और इट्स निगेशन. नक्की नक्की बघा, आर ची व्हॅल्यू ट्रू असेल
तर हा फॉल्स होणार शेजारचा, म्हणजे ट्रू ऑर फॉल्स. ट्रू ऑर फॉल्स. आर ची व्हॅल्यू फॉल्स असेल तर हा शेजारचा ट्रू होणार आहे. फॉल्स ऑर ट्रू. ट्रू म्हणजे काही झालं तरी आन्सर येतं ट्रूच राहणार. आर ऑर निगेशन आरचा आन्सर कायम ट्रू राहणार. पी or Q and negation of P and Q. आता इथे बघा, या ब्रॅकेटची व्हॅल्यू P आणि Q च्या ब्रॅकेटची व्हॅल्यू ट्रू असेल तर ट्रूला हा निगेशन जोडले गेलं म्हणजे हा फॉल्स झाला. फॉल्स अँड ट्रू. फॉल्स अँड ट्रू. फॉल्स म्हणजे या ब्रॅकेटचे निगेशन झालं. सपोज ब्रॅकेट फॉल्स आहे. अरे वा. सपोज हा P आणि Q चा ब्रॅकेट फॉल्स आहे म्हणजे निगेशनमुळे हा ट्रू झाला. ट्रू अँड ट्रू. ट्रू म्हणजे या ब्रॅकेटचं निगेशन, म्हणजे याचं उत्तर कायम निगेशन ऑफ P अँड Q राहणार. कालच सांगितलं आहे, ट्रू अँड एनिथिंग इज दॅट थिंग ओनली. ट्रू अँड एनिथिंग इज नथिंग बट दॅट थिंग ओनली. लक्षात आलंय? म्हणजे क्वेश्चन असा पण विचारतील, राईट डाऊन द सिम्बॉलिक फॉर्म ऑफ दिस सर्किट अँड सिम्प्लिफाय इट. अँड सिम्प्लिफाय इट. क्लिअर? असाही क्वेश्चन येऊ शकतो सिम्प्लिफायचा. पुढे construct a switch circuit of the following statement. आता या स्विच सर्किट मध्ये स्टेटमेंट काय दिले बघू आपण. P or Q and P or R is equivalent to L. L means लॅम्प, म्हणजे सर्किट मध्ये लॅम्प आहे लावलेला, असा त्याचा अर्थ झाला. आता याचा सर्किट डायग्राम आपल्याला तयार करायची आहे. बोला. पहिला स्विच कुठला असणार आहे? P म्हणजे इथे लिहायचंय. P म्हणजे काय? स्विच S1. Q म्हणजे काय? स्विच S2. R म्हणजे स्विच S3. ओके. S1 आणि Q म्हणजे P आणि Q एकमेकांना ऑर आहे, म्हणजे हा इथे पॅरलल होणार. हा स्विच त्याला पॅरलल असणार. कोण आहे? Q. Q म्हणजे काय? S2. आणि हे दोघं मिळून सिरीजला जोडणार आहेत, पण कोणाला? P आणि R ला एकमेकांना पॅरलल, म्हणजे इथे परत P S1 आणि R म्हणजे S3 हे एकमेकांना पॅरलल आहेत. ही आपली झाली डायग्राम. मायनस प्लस एरो. क्लियर? yes or no? If P, Q are true and the statement R and S are false, if the statements P and Q are true, ओके लिहून टाकू दे. P ट्रू आहे, Q सुद्धा ट्रू आहे, R and S are false ची व्हॅल्यू F आहे आणि S सुद्धा F आहे. तर फाइंड द ट्रूथ व्हॅल्यू ऑफ फर्स्ट स्टेटमेंट. ए दिलाय काय? निगेशन P implies Q डबल implies R and S. ह्याची आपल्याला लिहायची व्हॅल्यू. आधी आहे तिथे व्हॅल्यू टाकून देऊ. निगेशन P म्हणजे ट्रू, इम्प्लाइज Q म्हणजे पण ट्रू, डबल इम्प्लाइज
R false and false. Negation T म्हणजे F implies T, double implies F and F, F and F. F implies T, F implies T, T double implies F, T double implies F. Okay, clear? समजलंय? B part, negation of P implies Q and R double implies S. आधी पहिल्यांदा त्यांच्या व्हॅल्यूज टाकून देऊ. P is true implies Q is also true and R is false implies false. T implies T, negation T and F implies F, F implies F, F implies F, F implies F, F and T. Third statement C, Q and R, Q and R. Oh. And if त्यांनी दिलेल्या कंडिशन प्रमाणे पी आणि क्यू त्यांनी टी दिले तर आर आणि एस एफ दिले असतील तर यात ए बी सी तिन्ही स्टेटमेंट पॅटर्न्स आपण काय केली ट्रूथ व्हॅल्यू शोधून काढली. ओके, 3 मार्काला ज्या प्रकारचा क्वेश्चन येतो दाखवती. लास्ट क्वेश्चन P implies Q implies P and negation P implies logically equivalence. Okay, पहिला आहे P implies Q implies P is logically equivalence काय दाखवायचं आहे negate P implies P implies Q. लॉजिकली इक्विवलेंट दाखवायचं आहे. ओके, पहिल्यांदा लेफ्ट साईड साठी पी क्यू पी क्यू टी 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 एफ एफ टी एफ एफ. आता पहिल्यांदा हा ब्रॅकेट
Q implies P. सांगा. Q implies P. Q implies P. Q implies P. 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 F. P. P implies Q implies P. म्हणजे P कडनं तर या कॉलमकडे जायचं. याला कॉलम नंबर 2 आणि 3. T कडनं T कडे T. T कडनं T कडे T. F कडनं F कडे T. F कडनं T कडे T. हे झालं लेफ्ट साईडसाठीचा. हा 4th कॉलम झाला आपला. हा आन्सर ऑफ लेफ्ट साईड झाला. आता राईट साईड त्यावेळेस RHS लिहूया आपण. हा LHS झाला. काय काय P Q निगेशन पण लागणार आहे आपल्याला. आधी पहिल्यांदा P T T T F F T F F निगेशन P F F T T. आता पहिल्यांदा हा ब्रॅकेट P implies Q. P implies Q. T implies T. T. T implies F. F. F implies T. F. आता निगेशन P कडनं याला मी लिहून टाकतो. तर याला काय नाव द्यायची? ओके 1 2 3 4. 3 कडनं 4 कडे जायचं आहे. 3 implies 4. 3 implies 4 म्हणजे इथे मी लिहून टाकतोय निगेशन P implies P implies Q. T T T T. बघा लेफ्ट साईडचा 4th कॉलम राईट साईडचा 5th कॉलम सेम आहेत का? म्हणजे इथे याचा अर्थ काय झाला? लेफ्ट साईड इज इक्वल टू LHS इज इक्वल टू RHS झालं का? ओके चला पुढचा क्वेश्चन. या पेजवरती झालं नाही का? या पेज सॉरी या पेजच्या नाही खालती असतात. Enlarge. Okay. So, logical statement. सांगा. इथे काय इथे त्यांनी बाय डिफॉल्ट PQR वापरले त्यामुळे आपल्याला तो प्रश्न नाही आहे. फक्त इथे काय P सिरीज मध्ये कनेक्ट झालाय म्हणजे अँड हे दोन्ही ग्रुप एकमेकांना काय आहेत? पॅरल आहेत. सांगा हा ग्रुप काय Q अँड R पॅरल. अगर Q डॅश इथे काय ते बघा एक सेकंद. हा काय Q डॅश वरचा R डॅश आहे. ओके वरचा R डॅश आहे म्हणजे हा S1, S2, S3 असं का नाव P Q वापरलं त्यामुळे काहीच पडेल. P switch P Q second switch R second switch negation sorry काय Q dash is negation
क्यू आणि आर डॅश म्हणजे निगेशन आर. हे इथे डिक्लेअर करायचं स्विच आणि मग इथे यूज करायचे. ओके, एक स्टेटमेंट व्यवस्थित दिलं की 3 मार्क मिळतात. एवढं बोर्ड सोपं आहे. Construct the truth table for the following statement. State whether it is tautology. Okay, statement pattern शोधायचा आहे. काय स्टेटमेंट दिलंय? P implies Q, double implies negation P or Q. याचा आपल्याला स्टेटमेंट पॅटर्न ओळखायचा आहे, काय तो. ओके, 2 स्टेटमेंट्स आहेत. P Q, T T, T F, F T, F F. पहिल्यांदा P implies Q, P implies Q, T implies T, T, T implies F, F, F implies T, T, F implies F, T. आता निगेशन P, निगेशन P, F, F, T, निगेशन P और Q, निगेशन P और Q या दोघांवरती याला नंबर दिला 1, 1, 2, 3, 4. कॉलम नंबर 4 आणि कॉलम नंबर 2, कॉलम 2 आणि कॉलम 4 याच्यामध्ये ऑर ऑपरेटर वापरायचा आहे. T, F, T, ऑर आहे म्हणजे T. आता ह्या 5 नंबरचा कॉलम आणि 3 नंबरचा कॉलम, 5 आणि 3 वरती डबल इम्प्लिकेशन. इथे तुम्ही हा 6वा कॉलम झाला. P implies Q, double implies negation P और Q. कुठला? तिसरा आणि 5वा ह्याच्यावरती डबल इम्प्लिकेशन. तिसरा आणि 5वा डबल इम्प्लिकेशन. पहिलं T, दुसरं T, T, T. कुठला स्टेटमेंट पॅटर्न तयार झाला? टॉटोलॉजी. ओके, चला पुढे. आता हा 18वा घेत नाही कारण सेम क्वेश्चन आहे. ओके, आपल्याला टेबल तयार करायचं. कन्सिडर टू वेल व्हेरीफाय वेदर द फॉलोइंग स्टेटमेंट पॅटर्न. परत टॉटोलॉजी हे आले. करू शकाल का तुम्ही तुमचं? हॅलो, हा 17th क्वेश्चन हा तुम्ही सॉल्व करू शकाल का? 18वा पण करता येईल का? स्विचिंग सर्किट डायग्राम तयार करायची. State truth value of the following proposition. Proposition जे वाक्य. Okay. The smallest prime number is 1. बघा काय? Smallest prime number is 1. Truth value काय या वाक्याची? या स्टेटमेंटची truth value काय? Smallest prime number is 1. Are yes or no? Hello. Smallest prime number is 1 असं त्यांनी वाक्य दिलंय. काय आहे? खरं आहे का खोटं आहे? तिसऱ्यांदा एकच प्रश्न मी विचारतोय.